आषाढी एकादशी, वारकऱ्यांची लगबग. मस्तपैकी विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवून प्रसन्न मनाने त्याचं दर्शन घेऊन सगळ्या दिंडी परतल्या. पुन्हा पुढच्या वारीची आस त्यांना लागतेच, कारण ही विठुरायाची आसच ती तुम्हाला आयुष्यभर चैनच पडू देत नाही. असंच ते प्रेम, अशीच ती श्रद्धा आणि असाच तो सगळा वारकरी संप्रदाय. याबद्दल कुणालाही काहीही शंका नसेल. नक्कीच. आता याच पंढरपूरमध्ये ही लगबग संपल्यानंतर एक गोष्ट जगजाहीर झाली. आता मेक इन इंडिया, मेक इन इंडिया आपल्या प्रधानसेवकांनी हाक दिली. त्यानंतर अनेक प्रकारचे स्टार्टअप चालू झाले. उद्योगांना चालना मिळाली, त्यांना कर्ज पुरवठा सुरू झाला. त्यामुळं थोडासा उद्योग जगतामध्ये पूर्वीपेक्षा उत्साह वाढलेला आहे, हे नक्कीच. त्यातून मग अगदी 24 ते 27 या वयोगटातले IIT इंजिनियर्स, ज्यांनी ड्रोनच्या विश्वामध्ये क्रांती घडवण्यासारखे शोध लावलेत, त्याची पेटंट घेण्यासाठी आज आपल्या भारत देशाने त्यांना सपोर्ट करायचं ठरवलं आहे. आणि त्यांनी लावलेल्या संशोधनाचा उपयोग आपल्या इंडियन आर्मीला नक्की चांगल्या प्रकारे होणार आहे, हे पण त्या संशोधनातनं सिद्ध झालं आहे. तसंच पाहिलं तर गुगलला सुद्धा टक्कर देणारा एक श्रीनिवास नावाचा तरुण, तो पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रचंड मोठी बाजी मारतोय आणि मोठमोठ्या कंपन्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या त्याच्याकडे आता ऑर्डर्स येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचं वैयक्तिक इन्कम इट गोज बियॉन्ड $50 crore. अनंत आता शेकडो कोटी डॉलरची त्यांच्याकडं कॉन्ट्रॅक्ट्स होत आहेत आणि त्याच्यामध्ये तो अजूनही प्रगतीच्या मार्गावर आहे आणि त्याला कॉन्फिडन्स आहे की येस, आय कॅन डू अ लॉट इन दिस फील्ड. अशी ही तरुणाई उत्साहाने कार्यरत आहे, कामाला लागली आहेत. कारण देश बदलला आहे, देश बदलतोय, देश या तरुणांना सपोर्ट करतोय. मग ग्रामीण भागात सुद्धा अतिशय उच्च पातळीचं टॅलेंट आहे, अशीच बातमी याच पंढरपूर तालुक्यातनं, या विठुरायाच्या गावातून, ज्या ठिकाणी आपल्या एका दिंडीचा एक सोहळा होतो, वाखरी या गावी, महत्त्वाचं गाव, सगळ्या चालत येणाऱ्या, वाखरी मार्गे येणाऱ्या दिंड्या, तिथे त्यांचा थोडा वेळ हॉल्ट असतो आणि त्यामुळे या वाखरी गावाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आषाढी यात्रा असो अगर कार्तिकी यात्रा असो, या वाखरीमध्ये साधा BA, बॅचलर ऑफ आर्ट्स, म्हणजे आपण 45 ते 55% 10वीला पडल्यानंतर जर कुठे सायन्स कॉमर्स मिळाली नाही तर BAला जाणारी जी आपले काय मित्रमंडळी आपण पाहिली आहेत, अशा बुद्धिमत्तेचा एक व्यक्ती, तरुण, ज्याचं नाव आहे निखिल जाधव, या BA असूनसुद्धा त्यांनी या टेक्निकल लाईनमध्ये खूप मोठी भरारी घेतली, अशी बातमी बाहेर येते आहे. काय केलं बाबा या निखिल जाधवनी? एकतर BAमुळं काय कुठं काही काम मिळत नव्हतं. कसं बसं एका इलेक्ट्रिक व्हेकलच्या शोरूमला तो कामाला लागला. म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या 2 व्हीलर्स याचं मार्केट सध्या खूप जोरात चालू आहे. आणि अशाच एका चांगल्या शोरूमला तो काम करता करता त्याच्या डोक्यात कल्पना सुचली आणि ती त्यांनी अक्षरशः इकडचं तिकडचं सामान गोळा करून एक 48 व्होल्टची बॅटरी आणून घरच्या घरी त्यांनी प्रयोग करून बघितला. अगदी छोट्याशा निमुळत्या अशा लांबलचक सिलेंडर
आणि सायकलसारखा एक साठा त्या सिलेंडरच्या खाली आणि दोन साधारणतः पूर्वीची सनी गाडी आहे तशा पद्धतीची दोन चाकं आणि हँडल म्हणाल तर सायकलचं हँडल, बुलेटचे हेडलाईट, असा जुगाड सगळं इकडचं तिकडचं सामान गोळा करून त्यांनी ही बॅटरीवर चालणारी छोटीशी मोटर बाईक बनवली आणि तो हिंडतोय. तो या 48 व्होल्टची बॅटरी लावलेल्या या मोटरसायकलवरून छानपैकी त्याला पिवळा, अगदी गडद पिवळा कलर दिला आहे. त्यामुळं इट बिकेम समवॉट अट्रॅक्टिव्ह आणि त्याच्याकडं सगळ्या पब्लिकचं लक्ष जातं आहे. सगळ्यांचं आज पंढरपूर पूर्ण तालुक्यामध्ये हा कुतूहलाचा विषय झाला आहे की एक BA झालेला मुलगा या इंजिनियर लोकांनासुद्धा लाजवेल असं काम करतो आणि मग 48 व्होल्टवर चालणाऱ्या बॅटरीमध्ये त्याचे काहीतरी जुगाडाचं साहित्य वापरून सायकलचं हँडल त्याला बसवून तो चांगल्यापैकी 35 ते 40 किलोमीटरच्या स्पीडने धावणारी आणि त्यांनी रेट दिलेला आहे अक्षरशः 2 ते 5 रुपये खर्च त्याला 40 किलोमीटरला येतो असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि हे सगळं बनवण्यासाठी साधारणतः त्याला तो म्हणला मी काटकसर करून बनवली तरी मला 30,000 रुपये लागले. तर कोणी पाहिजे असेल तर मी बनवून देतो आत्ता, पण यथावकाश तो त्या सगळ्या गोष्टींचं पेटंट त्यांनी घ्यावं असं मला तरी वाटतं. कदाचित या हालचाली त्यांनी केल्या पण असतील. सपोर्ट करणाऱ्या आपल्या सरकारने सुद्धा या निखिल जाधवकडं लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. अर्थात थोडीशी मला याच्याविषयी आपुलकी जास्त असण्याचं कारण मी त्याच्याच जिल्ह्यातला आहे आणि त्याच्या गावामध्ये मी 4 वर्ष कार्यरत होतो. त्यातून ही विठुरायाची नगरी आहे. ही विठ्ठलाची कृपाच आहे की त्याच्या या आसपास 20 किलोमीटरच्या या परिघामध्ये अशा बुद्धिमत्तेचा एक व्यक्ती असणं आणि त्याला या खटाटोप जो त्याने केला त्याच्यामध्ये यश मिळणं आणि तो तीच बाईक घेऊन रस्त्यावर शानमध्ये फिरतोय आज. त्यामुळं निखिल जाधवला मी माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. अतिशय कोवळ्या वयाचा हा मुलगा आहे. अगदी 27च्याही खाली असावं त्याचं वय असं दिसतंय. त्यामुळं अनेक बातमी देणाऱ्या चॅनलवरती तो सध्या एक हायलायटेड पर्सन म्हणून वावरतो आहे. बऱ्याच चॅनलवाल्यांनी येऊन त्याची मुलाखत पंढरपुरात येऊन घेतलेली आहे आणि ही त्याची बाईक आता जगभर प्रसिद्धीस पावणार आहे. आता ह्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट मग करतील काही इंजिनियर लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. जे काही सामान त्याला आज महाग पडतं आहे ते मुबलक प्रमाणात कुठे स्वस्तात उपलब्ध आहे, त्याची उपलब्धता कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जर गाईड केलं एखादा चांगला कुठलाही व्होकेशनल टीचर एखाद्या कॉलेजमधला किंवा एखादा चांगला एक्सपर्ट इंजिनियर ज्यांनी थोडीशी त्याच्यामध्ये त्याला जर मदत केली तर हा निखिल जाधव या पेटंटच्याद्वारे खूप मोठी भरारी घेऊ शकतो. पंढरपूरसारख्या एका छोट्या तालुक्यातून, त्या पंढरपूरच्या जवळचं वाखरी या छोट्या गावातून असं टॅलेंट आपल्याला उदयास येताना दिसतं आहे. चला अशा टॅलेंटला तुम्ही आम्ही सगळ्यांनीच अभिनंदन, इतकं तरी मनापासून त्याचं अभिनंदन करूयात, त्याला अभिनंदन म्हणूयात आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला योग्य ती माणसं मिळावीत म्हणून त्या विठुरायाकडंच प्रार्थना करूयात. 100% सांगतो तो विठुरायाच त्याच्यापर्यंत अशी काही इंटेलिजंट माणसं पाठवेल की जेणेकरून त्याला याच्यामध्ये अजून बरंच काही चांगलं काम करता येईल. आशा करूयात निखिल जाधवचं हे टॅलेंट वाया जाणार नाही, त्याचं हे क्रेडिट दुसरा कोणीही घेणार नाही आणि त्याच्याकडून जर हे यशस्वी झालं आणि ॲव्हरेज चांगल्या रीतीने मिळत असेल, गाड्या पेट घेणं हा प्रकार जर त्याच्या या गाडीत घडणार नसेल आणि इतर गाड्यांपेक्षा नक्कीच त्यांनी सांगितलं आहे की मी आत्ताच 30,000 बनवून देऊ शकतो, 35,000 जास्तीत जास्त, म्हणजेच त्याला जर चांगलं रूप दिलं तर आज 50,000पर्यंत तुम्हाला जर एखादी बाईक मिळत असेल आणि ती 35 ते 40 किलोमीटर प्रति आवर प्रति तास या वेगाने आणि अगदी 5 ते 7 रुपयामध्ये जर 40 किलोमीटर तुम्ही जात असाल तर नक्कीच रांगा लागतील. निखिल जाधवचं व्यवस्थित बाईकचं चांगलं मोठं शोरूम व्हावं, तेही पंढरपूर शहरात व्हावं, अशी त्याची सुधारणा व्हावी या सदिच्छांसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो मित्रांनो. पुन्हा एकदा माझ्याच जिल्ह्यातल्या
या पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावातील या रँचोला, निखिल जाधवला पुन्हा पुन्हा या प्रवीचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट.